हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत फायरबॉल्ट वॉच. ही आपण ॲपद्वारे वर्क करू शकतो. भरपूरशा लोकांना माहिती नाही की हे मोबाईलच्या ॲपने आपण ह्याचे वॉलपेपर चेंज करू शकतो, डायलर चेंज करू शकतो. भरपूर जे फीचर आहे ते आपण मोबाईलच्या ॲपमध्ये आपण पाहू शकतो. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तर आपल्याला विचारायला असेल की आपल्याला ॲप हा कुठून डाउनलोड करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, ॲप हा तुम्हाला वॉचमध्येच तुम्हाला भेटेल. तिकडे एक QR कोड असेल, तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला सर्वप्रथम सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेला की खालती QR कोड म्हणून दिसेल तुम्हाला. तिकडे हा QR कोड आपल्याला आपल्या मोबाईलचा स्कॅन करायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो. मी मोबाईल घेतला आपला, तर तुम्हाला गुगलला जायचं, इथं स्कॅन करून घ्यायचं. सर्वप्रथम दाखवतो. हे बघा, स्कॅन केला, तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवरती जायचं आहे. हा डायरेक्ट आपल्या प्ले स्टोअरला जाईल आणि ॲपचं नाव आहे DA Fit. मी डाउनलोड करून घेतो आणि तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. मित्रांनो, आपला ॲप डाउनलोड झालेला आहे. आपण त्याला ओपन करू. ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपण ॲप कनेक्ट करून घेऊया. तर आपण सर्वप्रथम आपण वॉच ॲपचे कनेक्ट करून घेऊ. तर इकडं डिव्हाइस सर्च करूया आपण. थोडा वेळ घेतोय. तर सर्चमध्ये आले फायरबॉल्ट, मॉडेल नंबर आला 102. कनेक्ट करून घेऊ आपण. सेटअप. आपला मोबाईल कुठला आहे तो विचारतोय. प्लीज फोन सिस्टम, विवोचा OS आहे. सगळं आपल्याला इथे इन्फॉर्मेशन तो सांगतोय कुठे काय सेटिंगमध्ये. तर फोन तर झालेला आपला कनेक्ट. कन्फर्म डन केलं मी. तर फोन सेटअप झाला आहे आपला, कनेक्ट झाली आहे वॉच आपल्या मोबाईल संगती. तर तुम्ही बघू शकता, आता माझी 93 बॅटरीसुद्धा दाखवतोय. आपल्याला फायरबॉल्ट म्हणून दाखवतोय कुठला मॉडेल आहे. आपल्याला अपग्रेड करायचं असेल तर अपग्रेड पण इथं ऑप्शन दिलेलं आहे. वॉच आपली अपग्रेड होऊन जाईल इथे. तर याच्यामध्ये काय काय फंक्शन मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपण आलो टुडेच्या याच्यात. तुम्ही किती सेटअप म्हणजे किती चालला ते दाखवतो. स्लीप टाईम दाखवतो. हार्ट रेट दाखवतो. हार्टबीट जे आपले आहेत ते दाखवतं. ब्लड ऑक्सिजन ते दाखवतं. ॲपमध्ये तुम्ही बघू शकता. सगळं सर्व भेटेल आपल्याला. परत कसं वर्कआउट करायचं जिम ते सगळं नोटिफिकेशन म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. थर्ड ऑप्शनला आपल्याला आहे की नोटिफिकेशन आहे. क्रिकेट मॅचचं आहे. फाइंड माय डिव्हाइस ते आपण सर्च मारला तर इथे बघा, मी फाइंड डिव्हाइसला गेलं. इथे वॉचचा अलार्म चालू झाला. म्हणजे आपली वॉच हरवली की आपण फाइंड करू शकतो की कुठे माझी वॉच. बघा, मी स्टॉप करतो आता परत. स्टॉप. हे ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. तर अलार्म सेटअप पण आहे. परत कॉन्टॅक्ट लिस्ट पण आहे आपली, तिथे आपण ॲड करू शकतो कॉन्टॅक्ट लिस्ट पण. तर आपण पाहणार आहोत आपल्याला वॉलपेपर कसे चेंज करता येईल. समजा आता मी तुम्हाला दाखवतो. इथे धोनीचा फोटो आहे. तर आपण इथं फेस गॅलरी पण आहे. पण एडिटवरती आपण क्लिक केलं, अलाउ एडिटवरती क्लिक केलं की इकडे सगळं तुमचं टाईम, पॉसिबल, अबाउट टाईम, बिफोर टाईम सगळं सेट करू शकतो. कलर आपण चेंज करू शकतो. बघितलं, वॉचचा कलर चेंज होतोय. सेव्ह केलं मी. तर आता मी तुम्हाला डायलर दाखवतो. डायलरसाठी तुम्हाला इथं फेस गॅलरी म्हणून आहे, तिकडे तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता सगळे डायलर इथं आलेले. तुम्हाला कुठले डायलर पाहिजे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही निवडू शकतात. आता मी तुम्हाला एक डायलर चेंज करून दाखवतो. आता बघितलं की माझ्या इथे हा साधा डायलर आहे. मी आता ह्याच डायलरला सेट करतो आणि ह्याच्यामधला मी हा डायलर घेऊन मी
नाही तर हा डायलर घेऊन मी सेटअप अप्लाय करतो. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इकडे वॉलपेपर अप्लाय होतो, डाउनलोड होईल तो आणि इकडे चेंजेस होऊन जाईल डाउनलोड झालं की. तर इकडे डाउनलोड चालू आहे, तुम्हाला वॉच जवळ पण दिसेल 33%, 37. हा डाउनलोड होऊन डायरेक्ट वॉचवरती चेंज होऊन जाईल आपल्या इथं वॉलपेपर. असेच तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोही तुम्ही वॉलपेपरला ठेवू शकता वॉचच्या. प्लस तुम्ही कॉलिंग पण सुद्धा करू शकता त्याच्यावरनं, वॉचवरनं. सगळं सेटअप मी तुम्हाला दाखवतो. बघा डायलर चेंज झाला आहे, पूर्ण सेटअप झालेला आहे. डायलर चेंज झाला आहे. समजा तुम्हाला स्वतःचा फोटो ठेवायचा, परत तुम्ही फेस गॅलरीमध्ये जायचं, नाही सॉरी एडिटवरती जायचं. एडिटवरती गेल्यावरती इथे तुम्हाला दिसेल चॉईस अल्बम. चॉईस अल्बमवरती जाऊन तुम्ही तुमचे जे फोटो असतील तिकडे तुम्ही स्वतः ठेवू शकता. तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही फोटो ठेवू AI वॉच म्हणून तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला AIच्या थ्रूनी तुम्ही करू शकता. तर समजा मी याचा फोटो काढला, आता तो डायलर घेऊन तुम्हाला जनरेटवरती करायचा आहे. तो AIच्या हिशोबाने बघितलं डायलर आलेले आहेत, कुठला कलर पाहिजे काय, तुम्ही परत चेंजेस पण करू शकता. ते बघा तुम्ही स्वतःही वॉलपेपर बनवू शकता. मी आता हा करतो, कन्फर्म करतो. इकडे चेंजेस होऊन जाईल थोड्या वेळाने आणि सेव्ह केलं की स्विच परत डाउनलोड होऊन तिथे लोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही वॉलपेपर चेंज करू शकतात. प्लस तुम्हाला तर बघितलं जो आपण AIच्या हिशोब हे केलं तो तिकडे वॉलपेपर चेंज झाला आहे. तर मी तुम्हाला माझा स्वतःचा फोटो मी तुम्हाला लावून दाखवतो, म्हणजे एक एडिट करून फोटो लावून दाखवतो. तुम्ही असं सेट करून ओके केलं, सेव्ह करायचं. तर आता तुम्ही बघू शकतात की मी फोटो सुद्धा ठेवला इथे. मला काय चेंजेस करायचं असेल तर परत तुम्ही चेंजेस करू शकता एडिटवरती जाऊन. तर हा जो आपण पॉसिबल टाइम हे चेंज करून तुम्ही खालती आणू शकता, तुम्ही बघू शकता. तर मी सेव्ह करतो. टायमर खाली आलेला आहे. कलरसुद्धा टायमरचा चेंज करू शकता, सगळं आपण करू शकतो. प्लस इथे तुम्ही इकडे तुमची सगळे इन्फॉर्मेशन प्रोफाईल फिट करायचं आहे. गुगल फिट पण तुम्ही गुगलद्वारे करू शकता, या ॲपद्वारे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.